wall. Please encourage them by clapping. प्रांजली, मला एक सांग, तुला संतांबद्दल काय माहिती आहे? ओवी, भारूड आणि रोज आजी म्हणते तो हरिपाठ. अगदी बरोबर. आज मी तुला आणि सगळ्यांना संत ज्ञानदेवांबद्दल अजून माहिती सांगणार आहे. सामान्य जनांना न कळणारी संस्कृत भगवद्गीता प्रकृतात ओवीबद्ध करून ज्ञानेश्वरी हा लोकोत्तर ग्रंथ रचणारे संत ज्ञानेश्वर म्हणजे महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा पाया घालणारे आद्यसंत. त्यांच्या जीवनावर आधारित अशी एक नाटिका आपण इथे सादर करणार आहोत. चांगदेव नावाचे 1400 वर्ष वय असलेले सिद्धयोगी होते, पण त्यांना त्यांच्या सिद्धीचा व शक्तीचा फार अहंकार झाला होता. म्हणून ते वाघावर बसून आणि आपल्या सिद्धीचे प्रदर्शन करीत ते वाघावर बसून हातात सापाचा चाबूक करून ज्ञानदेवांना भेटण्यास जातात. तेव्हा संत ज्ञानेश्वर निर्जीव अशी भिंत चालवतात, जी भिंत आजही आपल्याला श्री क्षेत्र आळंदी येथे पाहण्यास भेटते. ते पाहून चांगदेवांचा अहंकार गळून पडतो आणि ते ज्ञानदेवांना शरण जातात. आज हा प्रसंग आपण या नाटिकेद्वारे सादर करीत आहोत. अहंकार झाला होता आणि त्याच वेळी संत ज्ञानेश्वरांच्या अलौकिक कीर्तीची वार्ता 1400 वर्षांचे योगी म्हणजे महायोगी चांगदेव. तर अशा चांगदेवांना आपल्या सिद्धींच्या शक्तीचा अहंकार झाला होता आणि त्याच वेळी संत ज्ञानेश्वरांच्या अलौकिक कीर्तीची वार्ता चांगदेवांच्या कानी पडते. तेव्हा स्वतःचा अहंकार दुखावले गेलेले चांगदेव त्याबाबत शिष्यांना प्रश्न विचारतात. चला बघूयात तो प्रसंग. चांगदेव महाराजांचा विजय असो. चांगदेव महाराजांचा विजय असो. चांगदेव महाराजांचा विजय असो. मी गेल्या कैक दिवसांपासून एका मुलाबद्दल ऐकतो आहे. तो मुलगा आळंदीचा आहे म्हणे. तसेच तो तत्वज्ञान आणि काव्यरचनाही गोड करतो म्हणे. ज्ञानदेव असे त्याचे नाव आहे. हे खरे आहे का? होय महाराज, तो कुमार अतिशय ज्ञानसंपन्न योगी आहे. त्याच्या अंगी भक्ती, ज्ञान, प्रेम असे अनेक गुण आहेत. असे सांगतात की त्याने रेड्याच्या मुखातून वेद बोलवल्याचा चमत्कार केला आहे. केवळ 12 वर्षाच्या त्या ज्ञानदेवाने हा चमत्कार केला आहे. अरे मूर्खा, शांत रहा. मी चांगदेव आहे. चांगदेव. 1400 वर्ष माझे आयुष्य आहे आणि तेवढीच माझी योग साधना आहे. अष्टमहासिद्धी माझ्या दासी आहेत. माझ्यापेक्षा श्रेष्ठ योगी कोणीच असू शकत नाही. मूर्ख लोकांनो, माझ्यापेक्षा तो 12-14 वर्षाचा ज्ञानेश्वर तुम्हाला थोर योगी वाटतो? क्षमा असावी महाराज, पण आम्ही ज्ञानदेवा संबंधित अनेक चमत्कार नेहमी ऐकत आहोत. केवळ तोच नव्हे तर त्याची भावंडे, निवृत्ती, सोपान आणि मुक्ताई ही सुद्धा ईश्वराची अवतार आहेत असे लोक म्हणतात. पैठणच्या श्रेष्ठ धर्मपीठावरही त्यांना मान्यता मिळालेली आहे. अच्छा, असे होय. तर मी बघतोच कोण आहेत हे ज्ञानीगण. अरे शिष्या, चल पत्र लिहायला बस. मी त्या ज्ञानदेवाला पत्र लिहिणार आहे. जशी आज्ञा गुरुदेव. चल लिही. चिरंजीव ज्ञानेश्वरास आशीर्वाद. अरे थांब थांब थांब. नाही, हे योग्य नाही. जरी तो ज्ञानदेव माझ्यापेक्षा वयाने लहान आहे तरी तो ज्ञानाने मोठा आहे असे विद्वान लोक म्हणतात. तेव्हा चिरंजीव आशीर्वाद हे लिहिणे योग्य नाही. असो, लिही. तीर्थस्वरूप ज्ञानदेवांना नमस्कार. अरे थांब थांब थांब. नाही, हे सुद्धा बरोबर नाही. तो ज्ञानदेव माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. तेव्हा तीर्थस्वरूप लिहिणेही बरोबर नाही. काय करावं?
असो. अरे शिष्या, काहीही लिहू नकोस. हे असे कोरेच पत्र नेऊन दे त्या ज्ञानदेवाला. जा. परंतु महाराज, या पत्रावर तर काहीच लिहिलेले नाही. मग हे असे कोरे पत्र का पाठवायचे? होय, ज्ञानदेवाला काय मायना लिहावा हे काही मला समजत नाहीये. तेव्हा हे असे कोरेच पत्र नेऊन दे त्याला. जा. जशी आज्ञा गुरुदेव. पत्राचा मायना काय लिहावे ते चांददेवांना काही समजले नाही आणि मग ते कोरेच पत्र ज्ञानदेवांना पाठवतात. आणि 1400 वर्ष योग साधना करूनही हा योगी कोराच राहिला असे म्हणून आदिशक्तीचा अवतार असलेल्या ज्ञानदेवांच्या बहीण संत मुक्ताबाई चांददेवांची थट्टा करतात. चला बघूया तो प्रसंग. योगी चांगदेवांनी तुमच्यासाठी पत्र पाठवले आहे. होय, दाखवा. ज्ञानदादा, हा चांगदेव 1400 वर्षांचा योगी आहे असे मी ऐकलंय. पण एवढी दीर्घकाळ तपस्या करून देखील हा अज्ञानीच राहिला. बघ त्याचं हे कोरं पत्र. हा चांगदेव कोराच राहिला ग बाई. होय ज्ञानदेवा, हा योगी थोर आहे, पण सिद्धींच्या शक्तीमुळे त्याला अहंकार झाला आहे. तू त्याला या पत्राच्या माध्यमे उपदेश कर. जशी आज्ञा दादा. आणि अशा प्रकारे चांददेवांनी पाठवलेल्या त्याच कोऱ्या पत्रावर संत ज्ञानेश्वर 65 ओव्या लिहून चांददेवास उपदेश करतात. ज्ञानदेवांच्या या 65 ओव्या म्हणजेच मराठी संत सारस्वतातील अजोड ग्रंथ श्री चांददेव 65 हा होय. या ग्रंथामध्ये ब्रह्मज्ञान, जीव शिव ऐक्य अशा उच्च तत्वांवर चर्चा आलेली आहे. स्वस्ति श्री वटेषु जो लपोनि जगदाभासु दावी मग ग्रासु प्रगटला करी प्रगटे तव न दिसे लपे तव तव आभासे प्रगटना लपला असे न खोमता जो बहु जव जव होये तव तव काहीच न होये काही न होनी आहे अवघाची जो सोने सोने पणाऊने न येताची झाले लेणे तेवी नवेचता जग होणे अंगे जया कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो मात्र काही समजल्या नाही. तेव्हा ते वाघावर स्वार होऊन व हातात नागाचा चाबूक धारण करून स्वतःच्या सिद्धीचे प्रदर्शन करत ज्ञानदेवांच्या भेटीस निघतात. चला पाहूयात तो प्रसंग. ज्ञानदेवाने पाठवलेल्या या पत्राचा अर्थ तर मला काही समजत नाहीये. काय लिहून ठेवले त्याची त्यालाच माहिती. शिष्यांनो, चला तयारी करा. आपण समक्ष त्या ज्ञानदेवाच्या भेटीला जाणार आहोत. आपल्या सिद्धींची शक्ती बघून तो नक्कीच मला शरण येईल. चला तयारी करा. चला. चल.
चांददेव वाघासमान हिंस्र प्राणाला वश करून व त्यावर बसून ज्ञानदेवांना भेटायला येतात आणि इकडे संत ज्ञानदेव निर्जीव भिंत चालवून चांददेवांच्या भेटीला जातात. संत ज्ञानेश्वरांचे अलौकिक सामर्थ्य पाहून चांददेव संत ज्ञानदेवांना शरण जातात. त्यांचा अहंकार गळून पडतो. त्यानंतर ज्ञानोबा चांददेवास उपदेश करतात. चला बघूया तो अलौकिक प्रसंग. हे ज्ञानदेवा, हे निवृत्तीनाथा, हे ज्ञानदेवा. अरे गोपाल, काय झालं? इतका का घाबरला आहेस? अगं मुक्ते, महायोगी चांगदेव तुमच्या भेटीसाठी येत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे हजारो शिष्य आहेत. चांगदेव वाघावर बसून येत आहेत. त्यांनी हातात नागाचा चाबूक धरला आहे. कुठे तो ज्ञानदेव, कुठे तो ज्ञानदेव, कुठे तो ज्ञानदेव. ज्ञानदेवा, योगी चांगदेव आपल्या भेटीसाठी येत आहे. आपणही त्यांच्या भेटीसाठी गेले पाहिजे. होय ज्ञानदादा, पण तो चांगदेव आपल्या शक्तीचा अहंकार दाखवत वाघावर बसून आला आहे. त्याचा तो अहंकार नष्ट करण्यासाठी आपणही कोणत्या तरी दिव्य वाहनावर बसून त्याच्या भेटीला गेले पाहिजे. होय दादा, आपणही कोणत्या तरी दिव्य वाहनावर बसून त्याच्या भेटीला गेले पाहिजे. होय, तुमचे म्हणणे बरोबर आहे. आता आपण ज्या भिंतीवर बसलोय ती भिंतच आपले वाहन होईल. आपण या भिंतीला चालवूया. चल बय, चल. क्षमा करा ज्ञानेश्वर महाराज, मला क्षमा करा. मला माझ्या दिव्य सिद्धींच्या शक्तीचा अहंकार झाला होता. पण आपण ही निर्जीव भिंत चालवून माझा तो अहंकार दूर केला आहे. मला समजले आहे की सिद्धिबळापेक्षा भक्तिबळ आणि आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. अहंकार व्यर्थ आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा विजय असो, ज्ञानेश्वर महाराजांचा विजय असो, ज्ञानेश्वर महाराजांचा विजय असो.